नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट सिव्हिल मेकॅनिकल ऑटोमोबाईल या विद्यार्थ्यांना आहे, या ब्रँचच्या विद्यार्थ्यांना आहे। आपला चॅप्टर चालू केलेला आहे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधला चॅप्टर नंबर 1 सिंपल मशीन। आजचा लेक्चर नंबर 5 आहे आपला। तर याच्या आधी मी पहिल्या जे लेक्चर झालेले आहे, पहिले 2 लेक्चर त्याच्यामध्ये मी थेरी शिकवलेली आहे। त्याच्यानंतर कंटिन्यू 2 लेक्चर मध्ये आपण न्यूमेरिकल बघितलेले आहेत आणि आता आपण न्यूमेरिकल बघणार आहे। तर आजचं पहिलं न्यूमेरिकल नंबर 1। पण न्यूमेरिकल बघण्याच्या आधी थोडी फॉर्म्युलेची रिव्हिजन घेणं गरजेचं आहे, कारण फॉर्म्युले पाठ असले तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, नाहीतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। म्हणून बघा, आता सर्वात आधी बघा फॉर्म्युले। तर सर्वात आधी बघा एफर्ट। तर एफर्टचा एफर्ट इट इज डिनोटेड बाय P। एफर्ट इट इज डिनोटेड बाय P। त्याच्यानंतर लोड इट इज डिनोटेड बाय W। लोड इट इज डिनोटेड बाय W। एफर्ट इट इज डिनोटेड बाय P, लोड इट इज डिनोटेड बाय W। त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल ॲडव्हांटेज। मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू W अपॉन P। मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू W अपॉन P। त्याच्यानंतर व्हेलॉसिटी रेशो बघितलेला आहे आपण। व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट। डिस्टन्स ट्रॅव्हल किंवा मूव म्हणा, डिस्टन्स मूव बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव बाय लोड। डिस्टन्स मूव बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव बाय लोड। त्याच्यानंतर आपण बघितला आहे इफिशियन्सी। इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, सर्वांना माहित आहे, MA अपॉन VR इंटू 100। MA अपॉन VR इंटू 100। त्याच्यानंतर बघितलं आपण आयडियल एफर्ट। काय बघितलं, आयडियल एफर्ट। आयडियल एफर्ट। आता आयडियल एफर्टचा फॉर्म्युला आहे, सिंपल आहे बघा, P एफर्ट इट इज डिनोटेड बाय P आणि आयडियलचा I PI। PI इज इक्वल टू W अपॉन VR। W अपॉन VR। त्याच्यानंतर बघितलेलं आहे आपण आयडियल लोड। आयडियल लोड हे लिंक शेअर करा बाकीच्यांना तुमच्या क्लासमधल्या ग्रुपमध्ये, सिव्हिल मेकॅनिकल वाले। तर आता आयडियल लोड, आता आयडियल लोड इट इज डिनोटेड बाय WI। तर WI चा फॉर्म्युला आहे P इंटू VR। P इंटू VR म्हणजे व्हेलॉसिटी रेशो, आयडियल लोड। त्यानंतर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन। एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फॉर्म्युला आहे PF चा P मायनस PI। P मायनस PI। त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन। लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आणि लोड लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे WF इज इक्वल टू WI मायनस W। WI मायनस W। त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे, जर मशीन जर रिव्हर्सिबल असेल तर कशाला म्हणतात रिव्हर्सिबल मशीन? रिव्हर्सिबल मशीन। रिव्हर्सिबल मशीन म्हणजे की ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा काय जास्त आहे, 50% पेक्षा जास्त, 50% पेक्षा जास्त, इट इज द रिव्हर्सिबल मशीन। आणि नॉन रिव्हर्सिबल मशीन ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी, नॉन रिव्हर्सिबल किंवा याला इररिव्हर्सिबल पण म्हणतात। नॉन रिव्हर्सिबल मशीन इफिशियन्सी 50% पेक्षा कमी। एवढे मी फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिलेले आहे। आणि आता घेणार आहोत आपण याच्यावर न्यूमेरिकल। याच्यावर काय घेणार आहोत, न्यूमेरिकल। ए मशीन लोड by lifted effort 25 Newton। A machine load lifted by effort a machine load by lifted effort 25 Newton. Velocity ratio
40 and efficiency is 52%. Find load. Find load. आता बघा प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम आहे ए मशीन लोड बाय लिफ्टेड एफर्ट 25 न्यूटन, व्हेलॉसिटी रेशो 40 आणि इफिशियन्सी आहे 52%. फाइंड लोड. लोड आपल्याला फाइंड करायचा आहे. आता हे कसं फाइंड करतात? अत्यंत सोपी आहे. सर्वात पहिले पाहायचं काय दिलं गिवन. गिवन आपल्याला काय गिवन दिलेलं आहे हे एक वेळा चेक करायचं. तर आता आपण बघू की आपल्याला गिवन दिलेलं आहे बघा, ए मशीन ए लोड. लोड दिला का गिवन? नाही. लोड बाय लिफ्टेड एफर्ट 25 न्यूटन, म्हणजे तुम्हाला एफर्ट दिलेला आहे 25 न्यूटन. एफर्ट किती दिलेला आहे? 25 न्यूटन. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे 40. व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे 40. त्याच्यानंतर इफिशियन्सी किती दिलेली आहे? इफिशियन्सी दिलेली आहे 52%. आणि काय फाइंड करायचं आहे आपल्याला? आपल्याला लोड फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे? लोड, म्हणजे डब्ल्यू फाइंड करायचा आहे. तर सिंपल आहे. आता इफिशियन्सी जर गिवन दिली असेल तर फॉर्म्युला कोणता लावसाल तुम्ही? तोच आपला इफिशियन्सी वाला. काय आहे फॉर्म्युला इफिशियन्सीचा? इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर सांगा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आहे? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचा आहे आपल्याला, दिलाच नाही आहे. इफिशियन्सी किती आहे? 52. तर इफिशियन्सी आहे 52, तर इथे घेतला 52. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी रेशो किती आहे? 40. हा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ॲज इट इज इंटू 100. मग काय केलं बघा, 40 कसं आहे? अपॉन मध्ये अपॉन. इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो? मल्टिप्लाय, म्हणजे 52 मल्टिप्लाय बाय 40. आणि 100 कसं आहे? मल्टिप्लाय मध्ये. इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो? डिवाइड. हा झाला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बघा काय येते. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज येते 52 इंटू 100, नाही 52 इंटू 40 डिवाइडेड बाय 100 बाय युजिंग कॅल्क्युलेटर. 52 मल्टिप्लाय बाय 40 आणि डिवाइडेड बाय 100. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज येते 20.8. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय होते माहिती आहे का? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे होते W/P. W/P म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 20.8. सांगा आता एफर्ट किती दिलेला आहे? एफर्ट किती दिलेला आहे? 25. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? लोड काढायचा आहे. 25 अपॉन मध्ये इकडे काय होतो? मल्टिप्लाय. म्हणजे कसं येणार? W इज इक्वल टू 20.8 इंटू 25. आणि टू बी कॅल्क्युलेट, जर 20.8 इंटू 25 जर कॅल्क्युलेट केलं तर 520 520 न्यूटन. 520 न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा पुन्हा सांगणार आहे मी प्रॉब्लेम की हे प्रॉब्लेम कसं केलं बघा. एक वेळा पुन्हा प्रॉब्लेम आहे ए मशीन लोड बाय लिफ्टेड एफर्ट 25 न्यूटन, velocity ratio 40 and efficiency is the 52%. Find the load. तर बघा P दिलेला आहे 25 न्यूटन. हे पण इथंच दिलेलं आहे. ए मशीन लोड बाय लिफ्टेड एफर्ट 25 न्यूटन. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? 40. इफिशियन्सी ऑफ द मशीन 52%. आणि फाइंड काय करायचं आहे? लोड फाइंड करायचा आहे. इफिशियन्सीचा फॉर्म्युला किती आहे? MA अपॉन VR इंटू 100. इफिशियन्सी इज इक्वल टू 52. MA म्हणजे होते मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, नाही दिला. व्हेलॉसिटी रेशो 40 इंटू 100. 40 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय आणि 100 मल्टिप्लाय मध्ये इथं होते डिवाइड. म्हणजे 52 इंटू 40 डिवाइडेड बाय 100 म्हणजे आलं 20.8. आणि MA म्हणजे काय होय? W/P. आणि एफर्ट P किती दिलेला आहे? 25. 25 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. 20.8 इंटू 25 म्हणजे होते 520 न्यूटन. W इज इक्वल टू 520 न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. A machine velocity ratio
is 60. If the efficiency of the machine efficiency of machine 29%. Find the load. Find the load lifted by effort 38 Newton. Lifted by an effort 38 Newton. बघा आता हे प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा आणि मी पण जर ज्याला येत नाही त्यांनी त्यांच्यासाठी सांगतो, पण 2 मिनिटं देतो तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, ट्राय करा. आता मी हे प्रॉब्लेम सॉल्व करून देणार आहे. कसा आहे तो, ए मशीन व्हेलॉसिटी रेशो इज 60. व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे 60. इफिशियन्सी ऑफ द मशीन किती दिलेली आहे, इफिशियन्सी 29%. आणि एफर्ट किती दिलेला आहे 38 न्यूटन. काय फाइंड करायचं आहे, डब्ल्यू. डब्ल्यू आपल्याला फाइंड करायचा आहे. आता डब्ल्यू जर आपल्याला फाइंड करायचा आहे आणि गिवन दिले इफिशियन्सी, कुठला फॉर्म्युला लागेल, इफिशियन्सी वालाच फॉर्म्युला लावायचा पहिले. इफिशियन्सी गिवन दिली तर इफिशियन्सी वाला फॉर्म्युला. हा यस, ॲप्लिकेशनवर आपले मेकॅनिक्सचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर इफिशियन्सी किती आहे 29. त्यानंतर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आहे काढायचं आहे आपल्याला, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो किती दिला आहे 60 इंटू 100. तर 60 अपॉन मध्ये आहे, इकडे होते मल्टिप्लाय, म्हणजे 29 मल्टिप्लाय बाय 60. 100 मल्टिप्लाय मध्ये आहे तर इथं होते अपॉन, इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तर काय केलं आपण, सिंपल कॅल्क्युलेशन, 29 इंटू 60 डिवायडेड बाय 100 जर केलं तर इथे येते मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भेटू आला तुम्हाला 17.4. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आहे 17.4. आता आपल्याला काय काढायचं आहे, लोड. लोड कसं काढतात, मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन पी. 17.4. पी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 28 इज इक्वल टू 17.4. त्याच्यानंतर बघा हा 28 अपॉन मध्ये आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतं मल्टिप्लाय. तर डब्ल्यू इज इक्वल टू 17.4 इंटू 28. तर डब्ल्यू इज इक्वल टू किती येणार 17.4 इंटू 28. आन्सर येणार आहे 487.2. एक वेळा अगेन बघू आपण. बघा प्रॉब्लेम, तुमचा डब्ल्यू चुकलेला आहे का, माझं पुढे कॅल्क्युलेशन चुकलं, इकडे चेक करावं लागेल. हां इथं आहे का, सॉरी एफर्ट आहे का नाही, मी 38 आहे, मी 28 लिहिलं, तरी तर म्हटलं कुछ ना कुछ गडबड हो गई. इथं काय आहे 38, 28च्या जागी किती आहे 38 आहे. तर बघा काय करायचं, इथं 38 टाकायचं बस. हा 38 अपॉन मध्ये इथं मल्टिप्लाय. जर समजा 17.4 मल्टिप्लाय बाय 38 जर केलं तर याचा आन्सर बघू काय येते. .4 मल्टिप्लाय 38, तर आन्सर येते 661.2. व्हेरी गुड, आन्सर इज राईट तुमचं. वैष्णवी व्हेरी गुड, प्रणव व्हेरी गुड, रामदास खांजोडे व्हेरी गुड, ओम खांजोडे व्हेरी गुड. चला आता लक्ष द्या, हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेल. हे डबल रिपीट करायची गरज आहे का सांगा मला, रिपीट करायची काही गरज नाही आहे.
तर आता आपण नवीन प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नंबर हा सेकंड होता. आता प्रॉब्लेम नंबर थर्ड. आता मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम लिहा. IMP. हे IMP आहे. आलं तर 4 मार्क्ससाठी प्रॉब्लेम येऊन जाईल. IMP मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. IMP प्रॉब्लेम असा आहे. इन ए मशीन on effort required to lift a machine बघा डबल. इन ए मशीन an effort required to lift ए मशीनच्या जागी लोड लिहिजा. मशीनच्या जागी काय लिहा? लोड. लिफ्ट ए लोड is 200 Newton when efficiency of the machine is 60%. Efficiency of the machine is 60%. Find ideal effort. बघा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम बघा कसा आहे. प्रॉब्लेम दिलेला आहे. इन ए मशीन an effort required to lift a load is 200 Newton. In a machine on effort required to lift a load is 200 Newton. म्हणजे की काय दिलं त्यानं? लोड दिलेला आहे. लोड दिलेला आहे 200 न्यूटन. त्यानंतर when the efficiency of the machine is 60%. Efficiency of the machine is 60%. Find ideal effort. PI काढायचा आहे आपल्याला. काय काढायचं आहे आपल्याला? PI काढायचा आहे. आता हा PI कसा काढायचा? आता बघा हा PI कसा काढायचा? तर एकदम सिंपल आहे. PI काढायचा असला तर PI चा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. सर्वात आधी PI चा फॉर्म्युला सांगा मला काय आहे? तर PI चा फॉर्म्युला आहे W/VR. W/VR हा PI चा फॉर्म्युला आहे. पण आपल्यापाशी W तर दिला त्यानं. हा W दिला, पण हा व्हेलॉसिटी रेशो दिला नाही ना. मग आता काय करता? PI चा फॉर्म्युला काय? W/VR. तर त्यानं काय दिलेलं आहे? W दिलेला आहे, पण व्हेलॉसिटी रेशो दिला काय? नाही. मग आता काय करायचं? काय गिवन दिलेलं आहे? इफिशियन्सी. काय दिलेलं आहे? इफिशियन्सी. पण एक मिनिट, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं बघा, इन ए मशीन ऑन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड इज 200 न्यूटन. तर जर समजा जर तुम्ही जर हे लाईन जर समजा पद्धतशीर वाचाल, इन ए मशीन ऑन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड इज 200 न्यूटन. आपण कशाबद्दल बोलू राहिलो पहा आता? इन ए मशीन ऑन एफर्ट काय आहे? एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड इज 200 न्यूटन. याचा अर्थ काय होते? याचा अर्थ होते एफर्ट 200 न्यूटन आहे, W नाही. याचा अर्थ काय होते? एफर्ट काय दिलेला आहे? 200 न्यूटन आहे दिलेला आहे, W नाही. डबल लक्ष द्या. इन ए मशीन ऑन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड इज 200 न्यूटन. म्हणजे हा काय म्हणते? एका मशीन मध्ये एफर्ट रिक्वायर्ड आहे, त्याला लोड लागलेला आहे. लोड लागलेल्या मशीन मध्ये एफर्ट आहे 200 न्यूटन, असं त्याचं मराठीमध्ये होते. तर इथं एक नाही गलतीनं मी इथं लोड होतं तर डायरेक्ट W लिहून टाकला. तर P लिहायचं. P च्या जागी काय लिहायचं? इथं 200 न्यूटन.
मग तरी पी आय काढायचा आहे, तो फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. ना आपल्यापाशी डब्ल्यू गिवन आहे ना व्हेलॉसिटी रेशो गिवन दिलेला आहे. मग आता काय करावं, इफिशियन्सी गिवन दिलेली आहे आपल्यापाशी. काय दिली आहे गिवन, इफिशियन्सी. आता इफिशियन्सी जर गिवन दिलेली आहे तर लक्ष द्या, इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे इफिशियन्सी इज इक्वल टू इफिशियन्सी गिवन दिलेली आहे तर इफिशियन्सी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्यापाशी एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. तर इफिशियन्सी किती आहे, 60%. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पण दिला नाही त्यानं, व्हेलॉसिटी रेशो पण नाही आहे 100. पण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय होते लक्ष द्या, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी. हाय मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जागी आपण लिहू डब्ल्यू अपॉन पी अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. नंतर काय काय अजून गिवन दिला आहे त्याला एफर्ट दिलेला आहे गिवन, म्हणजे पी दिलेला आहे गिवन. पण सर्वात पहिले बघा ए अपॉन बी अपॉन सी नुसार, ए अपॉन बी अपॉन सी नुसार स्पेशल आहे व्हेलॉसिटी रेशो. तर हा पी मल्टिप्लाय मध्ये जाईल व्हेलॉसिटी रेशोच्या, म्हणजे 60 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी इंटू व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाय बाय 100. त्यानंतर बघा पी ची व्हॅल्यू दिलेली आहे, जे व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू लिहू आपण. तर डब्ल्यू किती दिलेला आहे, डब्ल्यू दिला नाही. पी किती दिलेला आहे 200 इंटू व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर बघा आता 200 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय, म्हणजे 60 इंटू 200 आणि हा 100 इंटू मध्ये इकडे डिवाइड, इथं होते डब्ल्यू अपॉन व्हेलॉसिटी रेशो. आता लक्ष, 0 न 0 कॅन्सल, या 0 न हा 0 कॅन्सल, म्हणजे की किती येते 120. आणि 120 काय आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. आता काय करावं, आपल्याला तर डब्ल्यू अपॉन व्ही आरच पाहिजे. आणि डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजे काय होय, डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजे होते पी आय. तर 120 इज इक्वल टू पी आय, 120 इज इक्वल टू पी आय म्हणजे आयडियल एफर्ट. प्रॉब्लेम इज सॉल्व. 120 न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा बघा डबल प्रॉब्लेम का सॉल्व केलं. प्रॉब्लेम आहे, इन ए मशीन ऑन एफर्ट required to lift a load is 200 Newton. Required lift a load is 200 Newton. Load दिलेला आहे 200 Newton. When the efficiency of the machine is the 60%. When the efficiency of the machine is 60%. Find the ideal effort. बघा आता in a machine on the effort, पण कशाबद्दल बोलू राहिलो आपण, एफर्ट बद्दल बोलू राहिलो. आता एफर्ट बद्दल बोलत आहे तर याचा अर्थ काय होते की एफर्ट दिला आहे, लोड दिला आहे काय नाही, काय दिलेला आहे एफर्ट दिलेला आहे. तर इथं बघा इन ए मशीन ऑन एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड इज 200 न्यूटन. आता आपलं कसं होते घाई गडबडमध्ये आपण यालाच लोड समजून जातो, मी पण समजून गेलो होतो तसंच. पण नंतर मी प्रॉब्लेम डबल वाचलं तर काही नाही, प्रॉब्लेममध्ये माहीत पडलं बघा इन ए मशीन याचा अर्थ होते एका मशीनमध्ये ऑन एफर्ट रिक्वायर्ड, एफर्ट दिलेला आहे टू लिफ्ट ए लोड, त्याला लोड लागलेला आहे तर 200 न्यूटन, म्हणजे एफर्ट म्हणजे होते पी इज इक्वल टू 200 न्यूटन. त्याच्यानंतर वेन द इफिशियन्सी ऑफ मशीन इज 60%, इफिशियन्सी किती आहे 60%. आणि फाईन करायचा आहे आयडियल एफर्ट, पी आय फाईन करायचा आहे. मग पी आय काढायचा असेल तर पी आयचा फॉर्म्युला काय डब्ल्यू अपॉन व्ही आर. मग आता इफिशियन्सी किती दिलेली आहे 60%. त्याच्यानंतर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी, ते गिवन नाही आहे, डब्ल्यू अपॉन पी लिहिलं. व्हेलॉसिटी रेशो तेही नाही, जसंच्या तसं इंटू 100. ए अपॉन बी अपॉन सी नुसार याचा काय होते मल्टिप्लाय, डब्ल्यू अपॉन पी इंटू व्ही आर इंटू 100. नंतर बघा पीच्या जागी किती टाकलं 200 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 60 इंटू 200 आणि 100 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 60 इंटू 200 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. 0 0 कॅन्सल
आणि 60 इंटू 2 म्हणजे 120 डब्ल्यू अपॉन व्ही आर. आणि डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजेच काय, पी आय. डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजेच पी आय ना, तर पी आय आयडियल एफर्ट झालं 120 न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम नंबर 4 आहे. चौथ्या प्रॉब्लेम मध्ये एक समजून जाईल ज्यांना समजलं नसेल तर. इन ए मशीन on effort required to lift a certain load is 200 Newton. When efficiency is 60%, find the ideal effort. Find the ideal effort. Find the ideal effort. Find the ideal effort. फक्त इथे का नाही लोड फक्त एक आपलं इथे दिला आहे ना, तिथे 100 च्या जागी फक्त एक, इथे 200 च्या जागी फक्त इथे 100 लिहिजा आणि इथे 50 आहे. चेंजेस फक्त एवढाच आहे, बाकी काहीच नाही. प्रॉब्लेम सेम आहे, फक्त आहे की 100 200 च्या जागी 100 लिहा आणि इथं 50 लिहिजा. इथं 100 आहे, इथं 50 आहे. आता प्रॉब्लेम बघा कसा आहे. तो प्रॉब्लेम सेम आहे मगासारखाच, फक्त व्हॅल्यू बदललेले आहेत. व्हॅल्यू असे आहेत की इन ए मशीन an effort required to lift a certain load is 100. कशाबद्दल बोलू राहिलो आपण, एफर्ट बद्दल. तर एफर्ट किती आहे, 100 न्यूटन. तुम्ही म्हणता सर हा लोड कोण नाही, पहा काय म्हणते मराठीत काय म्हटलं मी, इन ए मशीन म्हणजे की एका मशीन मध्ये एफर्ट रिक्वायर्ड म्हणजे आहे टू लिफ्ट ए सर्टन लोड इज 100. लिफ्ट ए सर्टन लोड इज 100. तर लोड किती दिलेला आहे, 100 न्यूटन. वेन द इफिशियन्सी इज द 50%. इफिशियन्सी किती दिली आहे, 50%. फाइंड द आयडियल एफर्ट, पी आय फाइंड करायचा. काय फाइंड करायचा आहे, पी आय. मग आता आयडियल एफर्ट जर आपल्याला फाइंड करायचा आहे तर पी आय चा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. आता पी आय म्हणजे होते डब्ल्यू अपॉन व्ही आर. पी आय म्हणजे काय होते, डब्ल्यू अपॉन व्ही आर. तर सिंपल आहे, इथे इफिशियन्सी आहे, इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. हा फॉर्म्युला लावा. इफिशियन्सी किती दिला आहे, 50%. इथे घेतला 50%. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पण गिवन नाही आहे, पण फॉर्म्युला मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला डब्ल्यू अपॉन पी. व्हेलॉसिटी रेशियो पण गिवन नाही आहे, ॲज इट इज इंटू 100. पी किती दिलेला आहे, पी दिलेला आहे 100. ए अपॉन बी अपॉन सी नुसार या दोघांचा याच्यासोबत मल्टिप्लाय म्हणजे डब्ल्यू अपॉन पी इंटू व्हेलॉसिटी रेशियो इंटू 100. तर 50 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. पी किती दिलेला आहे, 100 इंटू व्हेलॉसिटी रेशियो इंटू 100. 100 वर आहे, 100 खाली आहे, काय झालं कॅन्सल. मग काय राहिलं, 50 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. आणि डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजेच काय होय, डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजेच काय, पी आय. पी आय 50.
आणि पी आय म्हणजे काय होय आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट किती आलं 50 न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता प्रॉब्लेम बघा, कॅल्क्युलेट द लोड लिफ्टेड बाय एन एफर्ट 19.2 if the efficiency of the machine 80% and velocity ratio 20. काय फाईन करायचं आहे, कॅल्क्युलेट द लोड. लोड फाईन करायचा आहे. एफर्ट किती आला आहे 19.2. इफिशियन्सी किती दिली आहे 80%. व्हेलॉसिटी रेशो किती दिला आहे 20. मग सांगा इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय. इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. इफिशियन्सी दिली आहे 80. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी. व्हेलॉसिटी रेशो 20 इंटू 100. ई अपॉन बी अपॉन सी नुसार या पीचा आणि याचा सूत्र काय करतात मल्टिप्लाय. 80 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी इंटू 20 इंटू 100. 20 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय 80 इंटू 20. 100 मल्टिप्लाय इकडे होती डिवाइड. आणि त्याच्यानंतर डब्ल्यू पण दिलेला आहे तुम्हाला, सॉरी पी दिलेला आहे. पी पण आपण व्हॅल्यू याच्यात पुट करून टाकू. पीची व्हॅल्यू किती आहे, इथं वर डब्ल्यू वर आला आणि खाली राहिला पी. पी किती आहे 19.2. हा 19.2 अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय, पण 0 0 ही कॅन्सल. 8 इंटू 2 16 मल्टिप्लाय बाय 19.2. तर डब्ल्यू इज इक्वल टू किती येते, डब्ल्यू इज इक्वल टू येते 16 इंटू 19.2 307.2 न्यूटन. हे झालं प्रॉब्लेम इज सॉल्व. बघा प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 आहे, इन ए मशीन but required to lift a certain load is 250. In a machine on effort, कशाबद्दल बोलू राहिलो, एफर्ट बद्दल. रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड, सर्टन लोड इज 250. लोड किती दिलाय 250. का लोड दिला आहे काय नाही. काय म्हटलं एफर्ट रिक्वायर्ड. रिक्वायर्ड काय आहे एफर्ट आहे, मग एफर्ट दिला एवढं लक्षात ठेवता. आणि लिहिसा लोड 250 न्यूटन. त्यानंतर वेन द इफिशियन्सी ऑफ द मशीन, इफिशियन्सी किती दिली आहे 80%. आणि आपल्याला काय काढायचं आहे आयडियल एफर्ट काढायचा आहे. तर आयडियल एफर्ट साठी सर्वात आधी आपल्याला काढायचं आहे आता इफिशियन्सी. इफिशियन्सी कशी काढ, इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावू आपण. इफिशियन्सी तर आपल्यापेक्षा ऑलरेडी आहे, फॉर्म्युला लावू. आता लक्षात द्या इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. इफिशियन्सी किती आहे 80. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचा आहे. व्हेलॉसिटी रेशो हाई नाही आहे इंटू 100. 80 मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे होते डब्ल्यू अपॉन पी. व्हेलॉसिटी रेशो पण नाही आहे आपल्यापाशी इंटू 100. ए अपॉन बी अपॉन सी नुसार हा पी काय जातो खाली. पी खाली गेला तर काय येते 80 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी इंटू व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. त्यानंतर बघा पी ची व्हॅल्यू दिलेली आहे. पी ची व्हॅल्यू आहे 250. 80 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन 250 इंटू व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. 250 कसा अपॉन मध्ये इकडे करते मल्टिप्लाय. 80 इंटू 250 आणि 100 आहे की मल्टिप्लाय मध्ये इथं होते डिवाइड. हा होते डब्ल्यू अपॉन व्ही आर. आणि डब्ल्यू अपॉन व्ही आर म्हणजेच काय आहे पी आहे. 0 न 0 कॅन्सल, 0 न 0 कॅन्सल. फायनल आन्सर किती येईल, फायनल आन्सर येते 200. तर पी आय इज इक्वल टू 200 न्यूटन. हा टॉपिक आपला संपला. उद्या आपण लॉ ऑफ मशीनचे प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम इज सॉल्व. आजचं लेक्चर थांबून जाऊ.